एकनाथ शिंदेनी अगोदर उद्धव ठाकरेचे आमदार पळवले आणि आता खासदार. नमस्कार मंडळी. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी खळबळ उडालेली पाहायला मिळते आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी आहेत एकनाथ शिंदे. जून 2022 हा महिना महाराष्ट्राच्या राजकारणात कायमचा लक्षात राहणारा ठरला. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या गाड्यांचा ताफा अचानक मुंबईहून बाहेर पडला आणि थेट सुरतच्या दिशेनं निघाला. सुरुवातीला हा फक्त एक साधा प्रवास वाटत होता, पण पुढे काय घडलं हे सगळ्यांनी पाहिलं. काही दिवसातच महाविकास आघाडी सरकार कोसळलं आणि राज्यात सत्तांतर झालं. शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर पक्ष आणि चिन्ह यावरही मोठे निर्णय झाले. त्या एका टर्नने महाराष्ट्राची राजकीय दिशा बदलली होती आणि आता पुन्हा एकदा तसाच टर्न चर्चेत आलाय. अलीकडेच एक बातमी समोर आली, ज्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापलं. सांगितलं जातं की ठाण्यामध्ये रात्री उशिरा एकनाथ शिंदे यांचा ताफा जात असताना त्यांच्या गाडीने अचानक वेगळी दिशा घेतली. ही साधी घटना वाटू शकते, पण 2022च्या पार्श्वभूमीवर बघितलं तर याचं महत्त्व खूप मोठं मानलं जातंय. या घटनेनंतर लगेचच काही माध्यमांमध्ये बातम्या झळकायला लागल्या की त्या रात्री एक गुप्त बैठक झाली. या बैठकीत उद्धव ठाकरे यांच्या गटातील काही खासदार आणि शिंदे यांच्यात चर्चा झाली असल्याचा दावा करण्यात आला काही रिपोर्ट्समध्ये. तर असंही म्हटलं गेलं की ही बैठक रात्री उशिरापासून सुरू झाली आणि पहाटेपर्यंत चालली. त्यामुळे स्वाभाविकच अनेक प्रश्न निर्माण झाले. नेमकं या बैठकीत काय झालं? खरंच काही मोठा राजकीय डाव आखला जातोय का? गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगर या शब्दाची ही चर्चा जोरात सुरू होती. असं म्हटलं जात होतं की शिंदे पुन्हा एकदा काही मोठी राजकीय हालचाल करू शकतात. त्यातच काही दिवसांपूर्वी ते दिल्लीला गेले होते. तिथे त्यांनी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर राजकीय चर्चांना आणखी उधाण आलं. कारण फक्त भेटीगाठी नव्हत्या, तर काही जणांच्या मते त्यामागे काही मोठा प्लॅन असू शकतो अशी शक्यता वर्तवली जात होती. विशेषतः जेव्हा त्यांनी ओम बिर्ला यांची भेट घेतली तेव्हा खासदारांच्या हालचालींबाबत चर्चा वाढली. या सगळ्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील कथित गुप्त बैठकीची बातमी समोर आली आणि वातावरण आणखी तापलं. मात्र या बातम्या समोर आल्यानंतर लगेचच संबंधित नेत्यांकडून स्पष्टीकरण येऊ लागलं. अरविंद सावंत यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की अशी कोणतीही बैठक झालेली नाही. त्यांनी या बातम्या पूर्णपणे खोट्या असल्याचं म्हटलं आणि अशा अफवा पसरवणाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. त्याचप्रमाणे इतर काही खासदारांनीही आपण अशा कोणत्याही बैठकीत सहभागी झालो नसल्याचं सांगितलं. काहींनी तर आपण त्या दिवशी दुसऱ्या शहरात असल्याचंही स्पष्ट केलं. त्यामुळे या बैठकीच्या बातम्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं. दुसरीकडे संजय राऊत यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना वेगळ्याच शब्दात टीका केली. त्यांनी असं सूचित केलं की अशा प्रकारच्या बातम्या मुद्दाम पसरवल्या जात आहेत, जेणेकरून वातावरण गरम ठेवता येईल आणि राजकीय दबाव निर्माण करता येईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतः एकनाथ शिंदे यांनीही या बातम्या फेटाळून लावल्या. त्यांनी स्पष्ट सांगितलं की अशी कोणतीही बैठक झालेली नाही आणि या सगळ्या चर्चा निराधार आहेत. यामुळे आता परिस्थिती अधिकच गोंधळलेली दिसतेय. एकीकडे माध्यमांमध्ये मोठ्या हालचालींचे संकेत दिले जात आहेत, तर दुसरीकडे संबंधित नेते त्या पूर्णपणे नाकारत आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा प्रकारच्या घडामोडी नवीन नाहीत. इथे प्रत्येक हालचालीकडे संशयाच्या नजरेने पाहिलं जातं. कारण पूर्वी अनेक वेळा अचानक घडलेल्या घटनांनी मोठे बदल घडवून आणले आहेत. आजही लोकांच्या मनात तोच प्रश्न आहे. काय खरंच काहीतरी मोठं घडतंय का? की हे फक्त राजकीय अफवांचं वादळ आहे? कारण जर खरोखरच काही हालचाल सुरू असेल तर त्याचा परिणाम केवळ एका पक्षावर मर्यादित राहणार नाही, तर संपूर्ण राज्याच्या राजकीय समीकरणांवर होऊ शकतो. त्यामुळे पुढील काही दिवस खूप महत्त्वाचे ठरणार आहेत. कोण कुठे उभं राहतं, कोणती भूमिका घेतो आणि कोणते निर्णय घेतले जातात, यावरच पुढचं राजकारण अवलंबून असेल.
आत्ताच्या घडीला मात्र एक गोष्ट नक्की आहे. राजकारणात काहीही कायमचं नसतं. आणि जे दिसतं तेच खरं असतं असंही नाही. म्हणूनच या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला काय वाटतं? खरंच काही मोठा राजकीय डाव रचला जातोय का? की ही फक्त अफवा आहे? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि अशाच अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.